साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आले अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवातचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला मग सुरुवात करते. अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात भाग 6. तो निघून जाताच ती पटकन वर निघून आली आणि तिनं स्वतःच्याच डोक्यात मारलं, हे काय होतंय माझ्यासोबत. सतत ज्याला टाळायला जाते तेच समोर येत आहेत आणि त्यात हे हृदय. बाप रे, ते समोर आल्यावर तर असा कल्लोळ करतंय की बस बाहेर येतंय की काय असंच वाटतंय. अजूनपर्यंत धडधडणारं तिचं हृदय त्यावर हात ठेवून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत स्वतःलाच म्हणत होती. पण तरीही तिला त्याचे ते किलिंग डोळे पुढच्या क्षणाला आठवलेच, जे कपडे बदलत असताना तिच्यावर रोखलेले. अगदी तेवढ्यातूनही ते तिला दिसले होते आणि ते आठवून तिला क्षणभर वेगळीच अस्वस्थता फील झाली. त्यांचे ते डोळे, अरे बाप रे, कसले सुंदर आहेत ते कमलनयन. काहीतरी नक्कीच आहे त्यात. पाहायची आणि हरवायची ही भीती वाटते क्षणभर मला. हे देवा, माधवा, ते माझ्यासमोर आल्यावर हे काय होतंय मलाच कळत नाहीये. मनात उमडणाऱ्या त्या भावनांना तितकीशी समजून न उमजणारी अवनी खरं तर गोंधळलेली. ओहो, हे मी काय बोलते. पुन्हा तोच विचार. ते आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेत. बाबांचा तरी विचार करायला हवा मला. त्यांनी दिलेल्या संस्कारांचा विचार करायला हवा मला. मुळात असं कधीही होऊच शकत नाही म्हणा. ते किती मोठ्या घरचे आहेत. अवनी चूप, एकदम चूप. तिनं स्वतःलाच दटावत पुन्हा स्वतःच्याच डोक्यात मारलं आणि तोंडावरही बोट ठेवलं. स्वतःशीच बोलत होती ती. तिला तशी सवय होती. पण आता काय करणारे मी. ते असे सतत समोर येत राहणार. इथे आहेत तोपर्यंत तरी येणारच ना. आधी तर बाबांनी हे कोणाला राहायला परवानगी दिली असं वाटलेलं मला. पण आता जे काही घडू लागलंय ते फार अवघड वाटतंय मला. नकोच, तसंही मला त्यांच्यापासून दूर राहायला हवं. उगाच माझ्या अशुभ पावलांची सावली त्यांच्या आयुष्यावर नको पडायला. ती मनाशीच म्हणत होती एवढ्यात. अवनी, अवनी बेटा, कुठे आहेस तू. बाबांचा हाक मारण्याचा आवाज एवढ्यात आलाच. बाबा, मी इकडे आहे, वर आलेच. अवनी, अगं जेवायला वाढ बेटा, मी पूजा करून आलोय मंदिरातून. हो बाबा, आलेच, तुम्ही फ्रेश होऊन घ्या तोपर्यंत, तिनं आवाज देऊन सांगितलं. ती खाली निघाली, ते नेहमीसारखी स्वतःशीच बडबड करत. बाबा जेवायला आलेत, त्यांना वाढायला हवं, मग करते मी ही उरलेली कामं. बाबा फ्रेश होऊन यायच्या आत ती किचनमध्ये आली. एका बाजूला जेवण गरम करायला घेतलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं ताट बनवू लागली. इथे बाबा नाश्ता वगैरे न घेताच 10लाच जेवण करायचे. तिने बाहेर पाठ मांडून घेतला. सोबतच बाजूला लागलीच तांब्या आणि फुलपात्र भरून ठेवलं. आत येऊन पुन्हा त्यांचं ताट करू लागली. त्यांचं ताट काहीच क्षणात वाढून झालं की ते बाहेर घेऊन आली. तोपर्यंत बाबा नेहमीसारखे पाटावर येऊन बसले होते. तिने येऊन ताट पुढे ठेवलं आणि तिथेच बाजूला उभी राहिली. बाबांनी हात जोडून आधी मनोमन प्रार्थना म्हटली आणि मग पहिला घास मोडायला घेत तिला विचारलं, अवनी, त्या पाहुण्यांना नाश्ता वगैरे दिलास ना व्यवस्थितपणे. हो बाबा, आपल्या घरी आलेले पाहुणे आहेत ते, त्यांचं आदरातिथ्य नीट कर. हां, तू त्यांचं सगळं आदरातिथ्य नीट करशील, मला खात्री आहेच. आणि हो, मला आज संध्याकाळी एका ठिकाणी पूजेला जायचंय. रात्री मी जेवायला नसेल बरं का. बरं, म्हणत तिने मान डोलावली. उद्या पहाटेचं मात्र विसरू नकोस. उद्या सकाळचं मंदिरातील भजनाचं तुलाच पाहावं लागेल. हो बाबा, काळजी नसावी, मी पाहीन ते सगळं, ती म्हणाली आणि निळकंठराव आश्वस्त झाले. ते जेवत होते. तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. क्षितिज विल्यमसोबत प्लांटवर पोहोचला. तिथलं काम पाहणारे शिर्के तिथे आधीच त्यांची वाट पाहत होते. सर, नमस्कार, मी शिर्के. मला वाटतं आपलं एकदा फोनवर बोलणं झालंय. कार्तिक सरांनीही सांगितलेलं तुम्ही येणार आहात. ओह येस, नाईस टू मीट यू. हा माझा बॉडीगार्ड कम असिस्टंट विल्यम. नमस्कार, शिर्के म्हणाले. नमस्ते, विल्यम म्हणाला. चला, आम्हाला प्लांट दाखवताय ना, क्षितिज म्हणाला.
हो सर, असे या माझ्या पाठोपाठ. सर्वेश, हेल्मेट दे या सरांना घालायला, म्हणत शिर्के त्यांना घेऊन आत फॅक्टरीमध्ये निघाले. क्षितिज विल्यमला खुणावत ते सेफ्टी हेल्मेट घालून आत निघाला. पाहतो तर इथल्या प्लांटचं बरंच काम राहिलेलं, अजूनही मशीन्स बसवायच्या चाललेल्या, सगळंच कसं शून्यातून निर्माण होत असल्यासारखं वाटत होतं. नगर रोडची फॅक्टरी सगळी कशी सेट होती. क्षितिजला तिथं येण्या जाण्याचा चांगलाच अनुभव होता, पण हा प्लांट नव्याने इस्टॅब्लिश होत होता. म्हणजे नवीन कंपनी आणि नवीन प्रोडक्ट बाजारात आणण्यासारखं होतं. हे अगदी सुरुवातीपासून सगळं पाहावं लागणार होतं क्षितिजला. आणि हे सगळं पाहून इतक्या लवकर का डॅडनी आपल्याला इकडं पाठवलं, जर इथे काहीच सुरुवात नाहीये? क्षितिजला हेच कळायला मार्ग नव्हता. हे सगळं पाहूनही त्याची थोडी चिडचिड होत होती, तरीही तो शांत होता, हे विशेष. हे बघा सर, इथे आपल्या मशीन्स लागत आहेत. इथे सुरुवात होईल आपल्या कच्च्या मालावर प्रोसेस व्हायला. शिर्के सगळी प्रोसेस त्याला समजावून सांगत होते आणि तो अगदी गंभीरपणे ऐकत आणि पाहत होता. मध्येच काही प्रश्न पडले तर तो विचारायचा आणि समाधानकारक उत्तर मिळालं तरच पुढे जायचा. काहीच वेळात सगळा प्लांट पाहून झाला. आता त्याला ह्या सगळ्या कामाचं फिजिकल डॉक्युमेंट्स आणि झालेल्या खर्चाच्या फाईल्स पाहायचे होते. शिर्के, आपली केबिन कुठे आहे? तिकडं नेताय ना केबिन? हो हो हो, आहे ना तुमची केबिन. पण म्हणजे सर, आता तुम्ही रोज येणार आहात का इथं? ऑफकोर्स शिर्के, हे काय विचारणं झालं? मी इथे असायला नकोय असं वाटते का तुम्हाला? नाही जी, असं काही नाही. आम्हाला असं का म्हणून वाटेल? तुमचा बिझनेस आहे, तुम्ही तर हवेच ना. एक्झॅक्टली. आणि हो, मला हे सगळं काम चाललंय, त्याच्या सगळ्या फायनान्शियल फाईल्स पाहायच्या आहेत. हो, दाखवतो ना सर. चला, तुमची आधी केबिन दाखवतो, म्हणत शिर्के त्यांना घेऊन त्यांच्या केबिनकडे निघाला. त्याला खरं तर वाटलंच नव्हतं असं कार्तिक सर किंवा क्षितिज तरी गावाकडे येऊन राहतील. आणि आता हे कन्फर्म होतं की क्षितिज निदान काही दिवसांसाठी तरी तिथेच राहणार आहे. म्हणजे कसल्याही अफरातफरीला जागा राहणार नव्हती. कार्तिकने अर्थात क्षितिजला गावाकडे पाठवण्याची ही गोष्ट डोक्याने केलेली. एकदाच फसलेला तो कबीरच्या हातून, तसं आता पुन्हा त्याला फसायचं निश्चितच नव्हतं. त्याचा स्वतःशिवाय, क्षितिजनी आर्यशिवाय आणखी कोणावरही विश्वास नव्हता. म्हणूनच त्याने क्षितिजला तिकडं पाठवलेलं. अर्थात त्यामागेही त्याचं बिझनेस माइंडच होतं. त्याला क्षितिजला शून्यातून विश्व निर्माण करताना काय आणि किती झटावं लागतं तो सगळा अनुभव द्यायचा होता. त्याला एक परफेक्ट बिझनेसमन बनवायचं होतं. म्हणून तर वेगळ्या नावाने नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं आव्हान त्याने इतकं सहज उचललेलं. त्याला बिझनेसमध्ये आपल्या इतकं सुज्ञ बनवण्याचा त्याचा मानस होता. पण बापाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा बिझनेस वाढविण्यासाठी बिझनेसमध्ये उतरलेला क्षितिज मात्र यापासून अनभिज्ञ होता. त्याला मात्र हे सगळे बारकावे पुढे जाऊन हळूहळू कळणार होते. साहेब, ही केबिन आहे तुमची, बसा. मी काहीतरी मागवतो तुमच्यासाठी. चहा की कॉफी घेणार तुम्ही? कॉफी लागते साहेबांना, क्षितिजऐवजी विल्यम म्हणाला. होय होय, कॉफीच मागवतो. आणि शिर्के, फाईल्स ही पाठवताय ना? क्षितिज पुन्हा आठवण करून देत म्हणाला. हो हो, मी आता लगेच जाऊन गण्याला सांगतो. तो कसनोसा हसत निघून गेला. क्षितिजला मात्र त्याचं वागणं ऑड वाटत होतं. एक गण्या, ते कंपनीचे छोटे साहेब आलेत. इथून पुढे ते इथेच काम करणार आहेत असं वाटतंय. तर त्यांना संशय येईल असं काहीही वागायचं नाही. बरोबर, आपल्याच विचारात दंग तो आपला मान हलवत म्हणाला. हो, त्यांना आता सगळ्या फाईल्स पाहायच्या आहेत. कशाला येतात हे साहेब लोक काय माहिती. आता इथून पुढे ते सांगतील ते काम करायचं. चल, मी फाईल्स देतो, त्यांच्यापर्यंत नेऊन दे. आणि हो, आधी 2 कॉफी पण नेऊन दे त्यांना. मग ये स्टोर रूममध्ये, मी तोवर फाईल्स काढतो. गण्याला सूचना करतच शिर्के स्टोर रूममध्ये गेले आणि गण्या कॉफीचं पाहायला गेला. कामात बिझी क्षितिजला दिवसभरात जेवढ्या होतील तेवढ्या फाईल्स नजरेखालून घालण्यात सायंकाळ कधी झाली ते कळलंच नव्हतं. जेवणाचीही शुद्ध नव्हती. आणि एक क्षणाला हातातल्या स्मार्टवॉचवर लक्ष गेलं तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की सायंकाळचे 5 वाजलेत. अरे बापरे, 5 वाजले? हो सर. अरे यार विल्यम, सांगायचंच ना रे, मला आठवण करायचीच, मी विसरून गेलो. सर, तुम्ही इतके बिझी होता, मग मी नाही काही बोललो. अरे माझ्या नादात तू पण जेवला नाहीयेस. इट्स ओके सर, तुम्ही तरी कुठं जेवलाय?
आणि माझा बॉस जेवला नसताना मी जेवायचं म्हणजे, अरे यार, सॉरी विल्यम, सॉरी सॉरी नका ना म्हणू सर. नाश्ता केला होता ना तसाही सकाळी, सो एवढं काही वाटलं नाही आहे. हो रे, पण काय करू मी तरी, या फाईल्समध्ये खूप सारे ग्लिच आहेत रे, काहीतरी गडबड वाटते. असो, आता उद्याच बोलतो शिर्केंशी. आय थिंक वी शुड गो नाव. म्हणून त्याने हातातली फाईल बंद केली आणि त्याला जोराची शिंक आली आणि त्यापाठोपाठ खूपच शिंका येऊ लागल्या. सर, आर यू ओके? या, आम ओके. आय थिंक सकाळी भिजलोय त्यामुळे आता हे म्हणत असताना त्याला पुन्हा एक शिंक आली. सर सर निघूया आता. आय थिंक तुम्हाला आरामाची गरज आहे. येस, यू आर राईट, लेट्स गो. आपलं जॅकेट चढवत क्षितिज उठत म्हणाला आणि दोघेही घरी जायला निघाले. तो अश्विन महिना होता. आज तिच्या घरी तिच्या मैत्रिणींनी येण्याचा टर्न होता. भोंडल्याचा कार्यक्रम जो होता, रोज ती तिच्या मैत्रिणींसोबत त्या कार्यक्रमासाठी ह्या ना त्या मैत्रिणीच्या घरी जायची. आज सगळ्या तिच्या घरी येणार होत्या. अवनी आताही छान तयार होऊ लागलेली. तिने फिरत्या हिरवट मोरपंखी रंगाची साडी नेसलेली. तिच्या लांब सडक केसांची लांब अशी मोठी वेणी घातलेली, ज्यावर अबोलीची फुले माळली, जी की तिला खूप सुंदर दिसत होती. एवढ्यात तिची छोटी बहीण मंजू शाळेतून आली. ताई, आज आपल्याकडे भोंडला ना गं? येताच तिने तिच्या मोठ्या बहिणीकडून कन्फर्म करून घेतलेलं. हो, जा तू आवर, येतील आता सगळ्याच जणी, अवनी म्हणाली. हो हो, आलीच, म्हणत मंजिरी तिचं दप्तर टाकून नानी घरात धावली. मंजिरी 10वीत होती. अवनी मात्र तिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. तिचाही एक भूतकाळ होता, अर्थात जो हळूहळू उलगडेल. मैत्रिणी यायच्या आधी बंद डब्यात अवनीने पहिली खिरापत भरून घेतली. त्यानंतर आत जाऊन एक पाट आणला आणि तो स्वच्छ धुवून पाटावर मस्तपैकी हत्ती काढला आणि तिने तो वाड्याच्या मध्यभागी असलेल्या चौकात ठेवला आणि तिथेच बसून तिच्या सगळ्या मैत्रिणींची वाट पाहू लागली. एवढ्यात कल्ला करत तिच्या मैत्रिणी वाड्यात चिरल्यास. ए अवनी, आम्ही आलोय, झालंय का ग तुझं आवरून? सखी, तिची मैत्रीण आत येत तिला आवाज देत म्हणाली. अरे म्हणजे काय, हे काय, कधीची आवरून बसले मी, अवनी म्हणाली. याची त्यांना आता कुठं दिसली. ओ, तू इथंच आहेस, आम्हाला वाटलं अजून तयार होते आहेस. आज बरंच लवकर आवरले ग तुझं, दीप्ती हसत म्हणाली. हो, आवरलं. मग काही प्रॉब्लेम आहे? नाही ग बाई, काही प्रॉब्लेम नाही. ए, सगळ्या जणी आल्या ना, चला ना मग सुरू करूया, मिथिला म्हणाली. हो चालेल. ए मंजू, येतेस ना खाली? आल्यात सगळ्या जणी, तुमचीच कधीची वाट पाहते ती, अवनीने मंजिरीला आवाज देतच होकार भरला आणि त्या 4-5 जणींनी तिच्यासोबत पाटाभोवती फेर धरू लागल्या. इतक्यात मंजिरी ही आवरून आली आणि तीही त्यांना सामील झाली. मग मात्र त्या सगळ्या जणी मिळून भोंडल्याची गाणी मोठ्याने म्हणू लागल्या, ज्याचा आवाज अगदी वाड्याबाहेरही जात होता. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया आता क्षितिज घरी आल्यावर त्याच्या समोर आणखी काय वेगळं होतंय का. ऐकत राहा अनकंडिशनल लव. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.